नमस्कार नमस्कार. मी स्वागत करतो सगळ्यांचं, सर्व प्रेक्षकांचं एका अशा मंचावर जिथे कलेचे आविष्कार आहेत, वेडेपणाला होकार आहेत, कलावंतांचे सत्कार आहेत. अशा मंचावर ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. पाण्याने भरलेल्या अर्ध्या ग्लासाची मी तुम्हाला आज गंमत सांगणार आहे. काही लोक ग्लास अर्धाच भरलेला आहे म्हणून त्यांना वाईट वाटतं, काही लोक अर्धा तरी भरलेला आहे ना म्हणून सुखी होतात, मजा वाटते त्यांना. पण कलावंत काय करतो माहितीये, त्या अर्ध्या भरलेल्या ग्लासामध्ये स्वतःच्या कलेचे रंग ओततो आणि तो पेला, तो ग्लास काठोकाठ भरून टाकतो. काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, असं म्हणतो आणि आपले रंग प्रेक्षकांपर्यंत उधळतो. असेच 6 संघ आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या रंगात रंगूनही स्वतःचं अस्तित्व टिकवणारे परीक्षक सुद्धा उपस्थित आहेत. स्वागत करूया लावण्यवती मुग्धा गोडसेचं आणि एक रंगीला माणूस मकरंद देशपांडे सरांचं. प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ, प्रत्येक प्रार्थना शेवटी देवाशी जाऊन मिळते असं म्हणतात. आणि सबका मालिक एक असंही साईबाबांनी म्हणून ठेवलेलं आहे. देवाला मिळवणं, त्याच्यापर्यंत पोचणं सोपं असतं का? काही लोकांसाठी अवघड असेल, पण संतांनी मात्र एक अत्यंत सोपा मार्ग सांगितलेला आहे आणि तो मार्ग आहे नामस्मरणाचा. नामस्मरण सतत केल्याने देव कधीतरी भेटतो म्हणतात तुम्हाला. मला देव आजपर्यंत भेटला नाही, पण एक देवासारखा माणूस मात्र भेटलेला आहे, जो पहिल्या फेरीत होता, तो दुसऱ्या फेरीतही आला आणि आता तिसऱ्या फेरीत येत आहेत आपल्या भेटीला बीडहून राजू बाबा शेख. आपण आदरपूर्वक टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. डोक्यावर समय, समईवर छोटीशी निरंजनी आणि त्या निरंजनावरती पाण्याने भरलेली घागर, त्या घागरीवर मंगल कलश. ह्या दोन्ही तिन्ही एकावर एक ठेवून अशाच अवस्थेत हात सोडून गवळण कीर्तन कशी करते, गवळण भगवंताशी कशी एक रूप होते, त्या गवळणीची अवस्था कशी असते तर पाहूया. ही भगवंताचं स्वरूप आहे, लक्ष्मीचं स्वरूप आहे, ईश्वराचं स्वरूप आहे. भगवंताची मूर्ती याच्यात सामावलेली आहे. गवळण रचना संत मीराबाईची. नाची रे नाची रे नाची रे नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाची रे नाची रे नाची रे नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की. हो गई आपकी दासी रे, हो गई आपकी दासी रे, पग घुंगरू.
नाची रे 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 पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे लोक कहे मीरा हो गई बावरी, लोक कहे मीरा हो गई बावरी। लोक कहे मीरा हो गई बावरी, लोक कहे मीरा हो गई बावरी। बाप कहे कुल नासिरे, बाप कहे कुल नासिरे पग विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा। पीवत मीरा हंसी रे, पीवत मीरा हंसी रे, पीवत हंसी रे, पीवत मीरा हंसी रे, हंसी रे हंसी रे हंसी रे हंसी रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे। मीरा के प्रभु, मीरा के प्रभु, मीरा के प्रभु, गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर। मीरा के प्रभु गिरधर नागर, चरण कमल की दासी रे, मीरा के प्रभु गिरधर चरण कमल की दासी रे, मीरा के प्रभु गिरिधर नागर चरण कमल पे दासी रे, मीरा के प्रभु गिरिधर नागर चरण कमल पे दासी रे, दासी रे दासी रे दासी रे दासी रे पग घुंघरू बांध मेरा नाच रे, पग घुंघरू बांध मेरा नाच रे, पग घुंघरू बांध मेरा नाच रे, नाच रे नाच रे। मग झालं. माझ्याकडे बोलायला काहीही शब्द नाही. मकरंद राजू बाबा शेख नमस्कार. आणि अगदी तुमच्या पहिल्या भेटीत तुम्ही आम्हाला चांगली दृष्टी, चांगली नजर असली तर माणसाला कसं न घाबरता कुठली गोष्ट बघता येते. त्यामुळे तुमची घागर कधीच पडणार नाही याची तुम्ही आम्हाला खात्री पटवून दिली होती त्याच पहिल्या भेटीत. त्यामुळे आज घागर पडेल की नाही तिथे आमचं लक्षच नव्हतं. कारण नाहीतर आम्ही मीराच्या प्रेमात तल्लीन होऊच शकलो नसतो. भीती नव्हती, ती भीती तुम्हीच घालवली. प्रेमही तुम्हीच दाखवलं. फक्त त्या प्रेमात किती त्रास होऊ शकतो तो त्रासही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात.
मला वाटते तुमच्या आजच्या या सादरीकरणाचं हे अंग मला विशेष करून भावलं म्हणणं फार फार कमी होईल किंवा फारच आपण म्हणतो एखादी गोष्ट म्हणायची म्हणून म्हणतो तसं होईल, पण त्यांनी नक्कीच मीरा ही आमच्यापर्यंत पोहोचवली. खऱ्या अर्थाने त्याचा साक्षात्कार इथे आमच्या समोर झाला आहे, त्याबद्दल आभार. दादा, तुम्ही आम्हाला परत एकदा मंत्रमुग्ध करून सोडलंय, भारावून सोडलंय आणि माझ्याकडे खरंच काही शब्द नाही आहेत, पण एक सांगू शकते की तुमच्या सादरीकरणाकडे बघितल्यानंतर भक्ती असल्यावर आपण काय काय करू शकतो ह्याची जाणीव पुन्हा पुन्हा निर्माण होते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपली जी पद्धत आहे त्यानुसार त्यांना गुण द्यावे लागतील आणि गुण नसून आपल्याकडे पदकं आहेत. तर मुग्धा, किती पदकं तू देशील? 10 मेडल्स. 10 पैकी 10 मेडल्स मुग्धा देते. मकरंद सर? 10 पदक. पैकीच्या पैकी पदकं दिलेली आहेत दोन्ही परीक्षकांनी. धन्यवाद.